गोड खाऊन जर कंटाळा आलेला असेल तर मस्त झणझणीत चमचमीत भन्नाट चवीची सोयाबीनची भाजी तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा. अगदी नॉनव्हेजला सुद्धा टक्कर देईल इतक्या अप्रतिम चवीची सोयाबीनची भाजी मी तुम्हाला आज दाखवत आहे. तर आता मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी ते 100 ग्रॅम सोयाबीन घेतलेले आहेत. ते सोयाबीन आपल्याला गरम उकळत्या पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे. ते आता आपण चमच्याने छानपैकी खालीवर असे करून घ्यायचे आहे. जवळजवळ 15 मिनिटं आपल्याला ते झाकून ठेवायचे आहे. इकडे आपल्याला आता मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इकडे 2 मीडियम आकाराचे कांदे, 2 टोमॅटो, पाववाटी खोबरं, आलं लसूण, 1 चमचा धने आणि 1 चमचा जिरं घेऊन छानपैकी मसाला तयार करून घ्यायचा आहे. मसाला वाटताना शक्यतो हा बारीकच वाटायचा आहे आपल्याला. आता इकडे आपले छानपैकी सोयाबीन पण भिजले गेलेले आहेत आणि छानपैकी ते असे मऊ सुद्धा झालेले आहेत. त्याचं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. आता इकडे आपल्याला एका पॅनमध्ये 1 चमचा तेल आणि हळद घालून घ्यायचं आहे. आता या हळद आणि तेलामध्ये हे सोयाबीन आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. सोयाबीन फ्राय करताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे. जवळजवळ 5 ते 7 मिनिटं हे सोयाबीन आपल्याला क्रंची होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. असे सोयाबीन फ्राय करून घेतल्याने भाजीला चव अतिशय उत्तम येते. त्यामुळे मी सोयाबीन जवळजवळ 5 ते 7 मिनिटं छानपैकी भाजून घेतलेले आहेत. आता इकडे आपल्याला दुसऱ्या कढईमध्ये 4 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे आणि त्याच्यात आपल्याला हा वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. आता हा मसाला टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि हा मसाला खालीवर छानपैकी परतून घ्यायचा आहे. थोडंसं त्याच्यात पाणी टाकायचं आहे जेणेकरून हा मसाला खाली करपणार नाही किंवा लागणार नाही. आता मसाला छानपैकी शिजण्यासाठी 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर बघितलं तर हा मसाला छानपैकी आपला शिजला गेलेला आहे. आता पुन्हा हा मसाला आपल्याला खालीवर करून असा परतून घ्यायचा आहे. त्याच्यात आवडीनुसार आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये मी लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, किचन किंग मसाला प्रत्येकी 1.5 चमचा टाकलेला आहे. आता मसाले टाकल्यानंतर पुन्हा मसाला आपल्याला खालीवर असा करून घ्यायचा आहे. आता थोडंफार आपल्याला त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला खाली लागणार नाही. आता पुन्हा तेल सुटेपर्यंत आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर जर बघितलं तर छानपैकी मसाल्याला तेल सुटलेलं आहे. तर तेल सुटल्यानंतर या मसाल्यामध्ये आपल्याला फ्राय केलेले सोयाबीन टाकून घ्यायचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या दुधावरची जी साय असते ती आपल्याला टाकून घ्यायची आहे. दुधावरची साय टाकल्याने भाजीला चव अतिशय उत्तम येते. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हा मसाला सोयाबीनला कोट होईपर्यंत छानपैकी असा परतून घ्यायचा आहे. आता याच्यात मी जवळजवळ 1 ते 1.5 ग्लास ग्रेव्हीसाठी पाणी टाकून घेतलेलं आहे. सोयाबीनची भाजी शक्यतो ही दाटसरच अशी असते. पाणी टाकून घेतल्यानंतर जवळजवळ 5 मिनिटं ही छानपैकी मी शिजवून घेतलेली आहे. आता भाजीला छानपैकी अशी उकळी सुद्धा आलेली आहे. आता मस्तपैकी छानपैकी आपली सोयाबीनची भाजी ही तयार झालेली आहे. तुम्ही बघतच असणार की सोयाबीनच्या भाजीला कलर सुद्धा खूप असा सुरेख आलेला आहे. याच्यावर आता कोथिंबीर पेरून घेत आहे. घरात जर कुठलीच भाजी शिल्लक नसेल आणि अचानक कोणी जर पाहुणे आले तर अतिशय उत्तम पर्याय म्हणून तुम्ही सोयाबीनची भाजी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका.